नमस्कार, कृषी जग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. आपण समोरच्या इमेजमध्ये बघू शकतात की मान्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा काही भाग या ठिकाणी मान्सून आला असून पुढचा टप्पा प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे. आपल्या अंदाजाने महाराष्ट्रात 4 ते 5 दिवसात संपूर्णपणे व्यापलेला असेल. परंतु पावसाचं वातावरण आणि एकूणच मान्सूनचे पुढे सरकण्याचे वातावरण किती अनुकूल बनतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होताना दिसत आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांत ही परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अर्थातच बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा भारताला होताना दिसत आहे. तसेच अरबी समुद्राची शाखा अजूनही सक्रिय झालेली नाही. आपण बघू शकतो महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अकोल्याच्या काही भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. आपण एक्सटेंडेड रेंज फॉरकास्टच्या मॉडेलचा अंदाज पाहिला तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. आपण या इमेजमध्ये पाहू शकतात की 6 जून ते 13 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यात उत्तर महाराष्ट्रात, कोकणात, मध्य महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मात्र मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच 13 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापू शकतो. आपण 13 जून ते 20 जूनपर्यंतचा अंदाज पाहिला तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. परंतु पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाचे संकेत दिसत आहेत. आपण 20 जून ते 27 जूनचा अंदाज पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम पावसाची शक्यता दिसत आहे. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर आणि विदर्भात या पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतात मान्सूनने व्यापलेला दिसत आहे. संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण 27 जून ते 4 जुलैपर्यंतचा अंदाज पाहिला तर महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात उत्तम पावसासाठी अनुकूल ढग निर्माण होत दिसत आहे. आपण जर GFS मॉडेलचा अंदाज पाहिला तर आज पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या पश्चिम भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. आपण जर 8 तारखेचा अंदाज पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. 9 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता आपणास लक्षात आले असेल की अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही पावसासाठी अनुकूल वातावरण बनत आहे. 10 तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, पुणे, मध्य महाराष्ट्रात औरंगाबादच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा स्पीड वाढताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे.